मित्रांनो, प्रत्येक गोष्टीचं एक वय असतं, प्रेमाचं देखील एक वय असतं. आपण कधी ऐकलंय का की एखादी व्यक्ती 27 वर्षांची झाली तरी देखील तिला आत्तापर्यंत प्रेम झाले नाही, प्रेम काय असते हे देखील माहीत नाही. ही गोष्ट आजच्या युगामध्ये असंभव वाटते. मात्र एक 27 वर्षांची आदिवासी मुलगी असते, आपल्या जंगल एरियामध्ये राहत असते, अतिशय भोळी मुलगी असते, तिला बाहेरच्या जगातील कसलाही अनुभव नसतो, आपल्या ठिकाणी राहून आपले काम व्यवस्थितपणे करत असते. आजपर्यंत या मुलीने कोणत्याही मुलाला टच देखील केलेलं नसतं आणि कोणत्याही मुलाने या मुलीला टच देखील केलेलं नसतं. तर एक शहरातील मुलगा फिरत फिरत या जंगलाच्या दिशेने येतो आणि जंगलामध्ये या मुलीचं त्याला बनवलेलं घर दिसतं. मुलगी एकटी असते. आता या मुलीकडे जेव्हा हा मुलगा येतो, बघतो ही मुलगी पूर्णपणे एकटी राहते, जवान मुलगी आहे. तर हा मुलगा तिच्यासोबत अगदी प्रेमाने बोलू लागतो, प्रेमाच्या गोष्टी करू लागतो. मुलगी बोलते की हे प्रेम वगैरे काय असतं. तर हा मुलगा तिला आपल्या मोबाईलमध्ये काही गोष्टी दाखवतो आणि त्यानंतर ही मुलगी असं काहीतरी करते ज्याचा आपण विचार देखील करू शकणार नाही. अखेर त्या मुलीमध्ये आणि मुलामध्ये काय घडले होते आणि मुलीची प्रतिक्रिया याबाबत काय होती, मुलीने पुढे काय केले होते, काय आहे संपूर्ण प्रकरण पूर्ण सांगेल. बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, बिहारचा एक मुलगा असतो ज्याचं नाव आहे रामवीर मेहतो. रामवीर हा एक असा मुलगा असतो, हा वर्षातील 10 महिने आपली नोकरी करत असतो, आपला जॉब करत असतो, त्यातून पैसे कमावत असतो आणि 2 महिने हा पूर्णपणे फिरण्यासाठी ते पैसे उडवून देत असतो. आणि रामवीर मेहतो फिरण्यासाठी शहरामध्ये अशा वेगवेगळ्या ॲव्हेंजर ठिकाणी नाही, तर तो जंगलामध्ये जात असायचा. जसे की पहाडी इलाका असेल, जंगलवन असेल, त्या ठिकाणी कच्चा रस्ता असेल, अशा ठिकाणी त्याला फिरण्यासाठी आवडत असायचे. आणि हा मुलगा 1-2 महिन्यांचा आपल्या बाईकवरती राशन वगैरे ठेवायचा आणि जंगलाच्या दिशेने निघून जायचा. तर अशीच 2007 मधील बात असते. हा मुलगा रामवीर आपलं सर्व सामान, राशन जे काही असेल हे बाईकवरती बांधतो आणि फिरण्यासाठी बिहारच्या आदिवासी इलाक्याकडे आपली बाईक घेऊन चालला जातो. आता जसा आदिवासी इलाका सुरू होतो, जंगलवन सुरू होते, एखादा व्यक्ती जंगलवन बघून घाबरतो, कदाचित काही जनावरे येतील, तेथील लोक कसे असतील, ते आपल्यासोबत काय करतील. मात्र जसं जंगलवन येतं, हा रामवीर आणखी खुश होतो आणि आणखी आनंद त्याला वाटू लागतो आणि तो आणखी त्या जंगलाच्या दिशेने जाऊ लागतो. आता त्या ठिकाणी आदिवासी इलाका म्हटल्यानंतर काहीशा अंतरावरती घरे होते आणि घरे देखील अतिशय झोपडीनुमा घरे होते. अतिशय कच्चा रस्ता, खूप मुश्किलीने हा आपली बाईक त्या कच्च्या रस्त्यावरून घेऊन जात होता. आता लगभग या जंगलामध्ये 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती गेल्यानंतर तो एका झोपडीसमोर जाऊन उभा राहतो. तो बघतो आजूबाजूला दूरपर्यंत त्याला एक देखील घर दिसत नाही, एक देखील झोपडी दिसत नाही. बस या ठिकाणी तो उभा आहे, तर याच ठिकाणी एक झोपडी आहे. आता हा मुलगा महावीर, जो की 30-32 वर्षांचा युवक होता, आजूबाजूला बघतो, त्याला कोणीही दिसत नाही. आता या मुलाने सोबत आणलेलं जे पाणी होतं, हे पाणी देखील संपले होते. उन्हाळ्याचा दिवस होता, तर हा मुलगा परेशान होतो. आता येथे पाणी कुठून मिळेल, तर या झोपडीमध्ये आपण जाऊन बघितले पाहिजे. हा मुलगा सरळ त्या झोपडीकडे जातो, तर झोपडीच्या आतमध्ये बघतो, झोपडीमध्ये कोणी नसतं. आता थोडा वेळ हा मुलगा आपल्या बाईक जवळ येऊन उभा राहतो आणि सहज त्याचं लक्ष जातं, तर एक 27 वर्षांची मुलगी असेल, अतिशय जवान मुलगी असते, आपल्या डोक्यावरती एक माठ घेऊन नदीवरून पाणी घेऊन येत होती. हा मुलगा जेव्हा या मुलीला बघतो, तिच्याकडे बघतच राहतो. मुलगी सावळी होती, मात्र नाकाडोळ्यात अतिशय सुंदर मुलगी होती आणि तिचा स्वभाव अतिशय प्रेमळ दिसत होता, चेहऱ्यावरून असं याला वाटत होतं. आता जी मुलगी असते 27 वर्षांची, हिची नजर या रामवीरवरती पडते. तेव्हा ही मुलगी विचार करते, हा शहरामधील कोणीतरी व्यक्ती दिसतोय आणि हा आपल्याकडे काय करतोय. या मुलीसाठी ही गोष्ट काही नवीन नव्हती, कारण लगभग 4 ते 5 महिन्यातून कोणीतरी असा व्यक्ती या ठिकाणी येतच असायचा, जो रस्ता चुकून आलेला असायचा. कारण या ठिकाणचे रस्ते हे कोणालाही माहीत नव्हते. आणि हा रामवीर देखील विचार करत होता की कदाचित ही मुलगी माझ्यावरती चिडू शकते, ओरडू शकते, रागावू शकते, माहीत नाही, हिच्या घरच्यांना ही आवाज देईन, घरचे येतील, मला मारतील वगैरे. त्याला थोडीशी भीती देखील वाटत होती. आता ही मुलगी जशी जवळ येते, हा रामवीर या मुलीला एकच बोलतो की मला पिण्यासाठी पाणी मिळेल का. तर ही मुलगी आपल्या डोक्यावरचा माठ खाली उतरवते आणि याच्यासाठी ओंजळीत पाणी देते, याला पाणी पाजते. आता रामवीर ते माठातील पाणी पिऊन खूप खुश होतो. आता जेव्हा हा रामवीर पाणी पितो, तेव्हा काहीतरी बोलायचं म्हणून या मुलीसोबत बोलतो की या ठिकाणी मला दुसरं कोणीच दिसत नाहीये, हे घर कोणाचं आहे.
तर ती मुलगी बोलते की ही झोपडी आमचीच आहे. माझे आई बाबा शहरामध्ये कमवण्यासाठी गेले आहे आणि लगभग 15-20 दिवसानंतर घरी येतील. मुलगा बोलतो की या झोपडीसमोर ज्या शेळ्या बांधलेल्या आहे, ज्या कोंबड्या आहे, या कोणाच्या आहे? तर ही मुलगी बोलते, जिचं नाव असतं बीना, ही बीना बोलते की सर्व काही माझंच आहे आणि मी यांना सांभाळून घेते. आता हा मुलगा बोलतो की तू या झोपडीमध्ये एकटी राहते तर तुला कसली भीती वाटत नाही का? या ठिकाणी कोणी जंगली जनावर येऊ शकतं किंवा तू इतकी जवान आहे, कोणी तुझ्यासोबत काही उचनीच केलं तर तू काय करशील? तर ही जी मुलगी असते मित्रांनो, ही आपल्या कमरेला खोसलेला एक धारदार हत्यार काढते, जो की चाकूसारखं असतं. आता हे चाकूसारखं हत्यार बघून हा मुलगा रामीर घाबरतो आणि बोलतो की तुझ्यासोबत जर असं कोणी केलं तर तू त्याला मारून टाकशील, बरोबर ना? तर ही बीना जी असते ही बोलते की नाही, मी त्याला मारणार नाही, तर त्याने माझ्यासोबत काही वाईट करण्यापूर्वी मी स्वतःला संपवून टाकेन. आणि तसंही आमच्या या इलाक्यामध्ये दुसरं कोणीही येत नाही. इकडे यायला सर्वजण घाबरतात, तुम्ही इकडे कसे आले? आणि आता तुम्ही पुढे जाऊ नका, पुढे रस्ता पूर्णपणे बंद आहे. इकडे 4-5 महिन्यातून असे लोक येतच असतात जे रस्ता विसरून येतात. आता यानंतर हा मुलगा रामवीर बोलतो की नाही, मी इकडे चुकून आलो नाही, तर मी फिरण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. मला शौक आहे फिरण्याचा, जंगल पहाडी इलाक्यामध्ये मी नेहमी फिरत असतो. आता मित्रांनो, ही मुलगी याच्यासोबत इतकं बोलली, इतक्या सर्व गोष्टी या मुलीने या मुलाला सांगितल्या, तर या रामवीरची हिंमत आणखी वाढते आणि हा रामवीर या मुलीसोबत आणखी बोलण्याचा प्रयत्न करू लागतो. मात्र त्या मुलीच्या कमरेला जे हत्यार होतं, हे हत्यार पाहून हा रामवीर घाबरत होता. हा सारखा त्या हत्याराकडेच बघत होता. आता ही जी बीना नावाची मुलगी असते, हिला ही गोष्ट समजते आणि बीना या रामवीरला बोलते की तुम्ही हे हत्याराकडे वारंवार का बघत आहे? हे हत्यार तुम्हाला किंवा कोणालाही मारण्यासाठी मी ठेवलेलं नाहीये. तर कोणी जर माझ्यासोबत उचनीच काही गोष्ट केली तर मला स्वतःला संपवून घेण्यासाठी मी ठेवलेलं आहे. आता एवढं सर्व हा रामवीर ऐकतो. याची सर्व जी काही भीती असते ही सर्व निघून जाते आणि रामवीरच्या तोंडावरती एक छोटीशी स्माईल येते. आता रामवीर विचार करतो की अगोदरच्या जमान्यातील लोक आज देखील जिवंत आहे. आणि त्यानंतर हा रामवीर आपले पुढील प्रश्न या मुलीला विचारण्यास सुरुवात करतो. रामवीर बोलतो की थोडा वेळ बसा, मला बोलायचं आहे. ही मुलगी बसते. संध्याकाळची वेळ होत आली होती. तर रामवीर या मुलीला बोलतो की तू कोणावरती प्रेम वगैरे केलं नाही का? तर एवढं ऐकून ही मुलगी जी असते बीना, ही बोलते की हे प्रेम वगैरे काय असतं आणि या गोष्टी आमच्यामध्ये चालत नाही. मला प्रेम वगैरे काय असतं काही माहीत नाहीये आणि तुम्ही मला या अशा गोष्टी अजिबात विचारू नका. आजपर्यंत ना मी कोणाला टच केलं ना कोणी मला टच केलं आहे. आणि तुम्ही देखील येथे थांबू नका. आता संध्याकाळ होत आहे. आमच्या इलाक्यामध्ये अशा गोष्टी चालत नाही. दुसरा कोणी व्यक्ती जर या ठिकाणी बाहेरचा शहरामधील जर आला तर याला येथील लोक मारहाण देखील करू शकतात, तुम्हाला देखील मारू शकतात. त्यामुळे तुम्ही इथून चालल्या जा. आता जो रामवीर असतो हिच्या सुंदरतेला भाळला होता. ही जी मुलगी आहे, हिच्यासारखी मुलगी आपल्याला संपूर्ण भारत देशात कुठे भेटणार नाही असं त्याला वाटू लागले होते. कारण इतकी साधी सिंपल मुलगी, जिला प्रेमाबद्दल काही माहिती नाही. तर या रामवीरच्या मनामध्ये आणखी काही गोष्टी येऊ लागतात. आता हा रामवीर बोलतो की हे बघ, रात्र खूप झाली आहे आणि मी कदाचित रस्ता विसरू शकतो. मला येथे आजची रात्र राहण्याचा बंदोबस्त होईल का? बीना बोलते की या ठिकाणी बंदोबस्त कसा होईल? हे काय शहर वगैरे तर नाही. रामवीर बोलतो की मला जो कोणी आसरा देईन त्याला मी एका रात्रीचे 1000 रुपये देऊन टाकेन. आणि त्यानंतर हा रामवीर बीनाला बोलतो की मला तुझ्याच झोपडीमध्ये राहण्याची आजची रात्र जागा दे. आता ही जी बीना असते ही रामवीरला बोलते की तू येथे कसा थांबू शकतो? रामवीर बोलतो की मी तुला पैसे देखील देईन. तर मुलगी बोलते पैशांची काही बात नाही, पण आता जर तू परेशान आहे तर ठीक आहे, काही हरकत नाही. तू माझ्या झोपडीमध्ये आजची रात्र राहू शकतो. मात्र तुझी जी ही मोटारसायकल आहे, ही मोटारसायकल कुठेतरी आपल्याला लपवून ठेवावी लागेल. एकतर तू हिला झोपडीमध्ये घेऊन ये किंवा हे जे गवत वाढलेलं आहे या गवतामध्ये तिकडे लपवून ठेव, जेणेकरून कोणी जर तुला बघितलं तर तुझ्यावरती हमला न करो. आता जो रामवीर असतो आपली मोटारसायकल वगैरे त्या ठिकाणी लपवून देतो आणि सरळ या मीनाच्या झोपडीमध्ये येतो. मीना देखील झोपडीमध्ये येते. मीना बोलते की आजची रात्र थांब आणि उद्या सकाळी निघून जा. आता जो रामवीर असतो याने भरपूर सारं राशन आणलेलं असतं. शहरामधील महागातल्या काही खाण्याच्या वस्तू आणलेल्या असतात. तर या सर्व वस्तू हा बीनाला देतो आणि बीना देखील त्यांच्या पद्धतीचं जेवण याला बनवून देते. रामवीरला हे जेवण वगैरे हे पदार्थ खूप आवडतात आणि जी बीना असते ही देखील त्याच्याकडच्या काही वस्तू खाते. दोघे अगदी आनंदाने त्या ठिकाणी जेवण वगैरे करतात.
आणि जेवण झाल्यानंतर ही बीना या रामवीरसाठी झोपण्याची देखील व्यवस्था करते. त्याला बिस्तर लावण्यात येते आणि रामवीर त्या ठिकाणी झोपतो आणि बीना जी असते स्वतः खाली चटाई वगैरे टाकते आणि त्या चटाईवरती खाली पडून घेते. आता रामवीर हा विचार करत असतो पडल्या पडल्या की यार ही मुलगी आहे, लगभग 27 वर्षांची असेल आणि अजूनपर्यंत अविवाहित आहे, कुवारी आहे आणि अजूनपर्यंत हिला एक देखील मुलाचा स्पर्श झालेला नाही. आता रामवीरच्या मनात वेगळ्या वाईट गोष्टी येऊ लागतात. रामवीर विचार करतो या मुलीला आपलंसं कसं करावं. मात्र या मुलीच्या कमरेला ते हत्यार बघून देखील हा रामवीर थोडासा घाबरत होता. आता यानंतर हा रामवीर या बीनाला बोलतो की तू कधी सिनेमा बघितलाय का? तर ही बीना बोलते की हा सिनेमा काय असतो? रामवीर बोलतो की त्यामध्ये नाच गाणे असतात, सिनेमा असतो, नाटक असते, आपल्याला तो दिसतोय, ते काय बोलतात ते सर्व दिसते आणि त्यानुसार आपल्याला आनंद मिळतो. आता बीना बोलते की नक्की हा सिनेमा कसा असतो? हा रामवीर बोलतो की तुला जर बघायचं असेल तर मी दाखवू शकतो. बीना बोलते की तुम्ही मला कसा दाखवू शकता? मित्रांनो, ही 2007ची बात असते. तर या रामवीरकडे एक मोबाईल असतो आणि त्या मोबाईलमध्ये मेमरी कार्डमध्ये त्याने भरपूर सारे सिनेमे, हिंदी गाणे वगैरे, डान्सचे सर्व गाणे वगैरे त्या मेमरी कार्डमध्ये भरून ठेवलेले असतात. आणि त्यानंतर हा रामवीर या बीनाला बोलतो की ठीक आहे, मी तुला दाखवतो आणि तो मोबाईल घेतो आणि या बीनाच्या चटाईवरती जाऊन पडतो आणि तिला ते हिंदी गाणे वगैरे दाखवू लागतो. आता ही बीना आजपर्यंत तिने मोबाईलच बघितला नव्हता. तर मोबाईलमध्ये जेव्हा हे पहिल्यांदा असे गाणे वगैरे वाजताना बघून तिला खूप वेगळ्या दुनियेत गेल्यासारखं वाटतं. बीना जी होती त्या झोपडीमध्ये राहणारी, बकऱ्यांना चारा पाणी करणारी, कोंबड्या सांभाळणारी, तिला असं वाटत होतं की आपण जणू काही दुसऱ्या जगात आलो. आता सुरुवातीला ही बीना जेव्हा बघू लागते ते डान्स वगैरे करणे, तर ही बीना पहिल्यांदा तर लाजते, आपली मान खाली घालते आणि बोलते की छी, हे लोक हे असं कसं करू शकतात. जो रामवीर असतो हा बोलतो की आजकाल हे असंच होत असतं, तुला याबद्दल माहीत नाही म्हणूनच मी तुला दाखवत आहे. बाहेर शहरामध्ये याच गोष्टी सुरू असतात. तर आता ही जी बीना असते सुरुवातीला या गोष्टी बघण्यापासून थोडी लाजत होती, खाली बघून घेत होती. मात्र आता बीना देखील पुढे चालून हे गाणे वगैरे बघून तिला बरं वाटू लागलं आणि तिला आनंद येऊ लागला. आता जो रामवीर होता याचा फायदा घेऊन या बीनाच्या आणखी जवळ सरकून तिला ते पडल्या पडल्या तो मोबाईल दाखवू लागला. आता मित्रांनो, ही बीना जसं हे गाणे बघू लागली, ठेरे हुए पानी में कंकर ना मार सावरे, हलचल मच जाएगी, तशा पद्धतीने या बीनाच्या शरीरामध्ये संपूर्ण हलचल होऊ लागली. बीनाच्या शरीरामध्ये पूर्णपणे आग लागून गेली आणि त्यानंतर ही बीना या रामवीरच्या आणखी जवळ सरकली. या रामवीरला कळू लागलं की आपला प्लॅन यामध्ये सक्सेसफुल झाला आहे आणि रामवीर देखील या बीनाला आणखी उत्तेजित करण्यासाठी बोलू लागला की हे प्रेम वगैरे खूप छान असतं आणि प्रत्येक व्यक्तीने प्रेम वगैरे केलं पाहिजे. आणि नंतर रामवीर बीनाला बोलतो की तू असं करू इच्छिते का? जी बीना असते ही अतिशय सर्वसाधारण भोळी मुलगी, हिला या गोष्टी बोलायला देखील लाज वाटत होती. तर बीना याबद्दल काही बोलत नाही, बस रामवीरच्या डोळ्यांमध्ये बघू लागते. आता रामवीरला सर्व गोष्ट कळून चुकते. रामवीर आपला मोबाईल साईडला ठेवून देतो आणि त्यानंतर ही बीना बघता बघता या रामवीरच्या गळ्यात पडते आणि लगभग अंधार पडलेला असतो. त्या झोपडीमध्ये दोघेच असतात, दूर दूरपर्यंत कोणी बघणारं नसतं आणि त्या ठिकाणी यांच्या दोघांच्या शरीराला जी आग लागलेली होती ही आग विझवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होऊ लागतो. मात्र थोडा वेळ गेल्यानंतर ही बीना पटकन या रामवीरला धक्का देते, बाजूला होते आणि रामवीरला बोलते की हे सर्व करणं एक पाप आहे आणि हे करणं योग्य गोष्ट नाही. बीना बोलते की आमच्या इकडे अशा घाणेरड्या गोष्टी कोणत्याही होत नसतात. आता यानंतर जो रामवीर असतो हा बीनाला बोलतो की यानंतर मी तुझ्यासोबत लग्न देखील करणार आहे, मी तुझ्यावरती प्रेम करत आहे, तुला दाखवलं मी प्रेम कसं केलं जातं. आता जी बीना असते लग्नाचं जसं नाव ऐकते बीनाला आणखी छान वाटतं. बीना बोलते की तू शहरामधील व्यक्ती माझ्यासोबत खरंच लग्न करशील का? तर हा महावीर बोलतो की मी नक्कीच तुझ्यासोबत लग्न करेल. तर बीना त्याला महादेवाची शपथ घेण्यासाठी सांगते, तिच्या बकऱ्यांची शपथ घेण्यासाठी सांगते, गायींची शपथ घेण्यासाठी सांगते. तर जो रामवीर असतो हा महादेवाची वगैरे सर्वांची शपथ घेतो, कारण रामवीरला बीनाकडून काहीतरी तीच गोष्ट पाहिजे असते. त्यामुळे रामवीर काही करण्यासाठी तयार होता. आता बीना बोलते की जर तू खरंच माझ्यासोबत लग्न करणार असेल तर आई बाबा 10-12 दिवसानंतर येतीलच, तोपर्यंत तुला मग या माझ्या झोपडीमध्ये इथेच राहावे लागेल. रामवीर आणखी खुश होता आणि रामवीर बोलतो की हो नक्की मी या ठिकाणीच राहीन.
बीना बोलते की माझे आई बाबा जेव्हा तुला बघतील आणि ते जेव्हा ऐकतील की तू माझ्यासोबत लग्न करणार आहे, माझे आई बाबा देखील खूप खुश होतील, कारण या ठिकाणी असा कोणताही जावई नाही जो की तुझ्यासारखा सुंदर दिसतो. आणि त्यानंतर मित्रांनो, त्या रात्री दोघांमध्ये असं काहीतरी होतं की त्या रात्री दोघांनाही झोप लागत नाही. आता जशी सकाळ होते, जी बीना असते हिची सकाळ अतिशय सुंदर उगवली होती. प्रेमाचा बहर तिच्या जीवनामध्ये जणू काही आला होता आणि ती अगदी खुश होऊन रामवीरसाठी चहा वगैरे बनवते. त्यानंतर जेव्हा रामवीर उठतो, रामवीर उठल्यानंतर ती रामवीरच्या गळ्यात पडते आणि बोलते की तू नक्की रात्रीची गोष्ट विसरणार नाही ना, तू माझ्यासोबत नक्की लग्न करशील ना. रामवीर तिला वारंवार वचन देतो की हो, मी तुझ्यासोबत नक्कीच लग्न करेल. मात्र जी बीना असते हिच्या डोळ्यातून अश्रू देखील येत असतात, कारण बीनाला आतल्या आत असं वाटत होतं की तिने रात्री जे केलं ते तिच्यासाठी एक पाप आहे आणि ते खूप मोठं पाप आहे. आपल्या दोघांमध्ये जे झालं ते आपली मर्जी नव्हती, तर ती देवाची मर्जी होती. अशा प्रकारे हा रामवीर या बीनाला मनवण्यात कामयाब होतो. बीना सर्व गोष्टी ऐकते आणि नंतर या रामवीरसाठी जेवण वगैरे बनवते, त्याला जेवणासाठी देते आणि वारंवार त्याच्या गळ्यात देखील पडत असते. त्याला बोलते की जर तू मला सोडून गेला तर मी मरून जाईन. रामवीर बोलतो की मी तुला कुठेही सोडून जाणार नाही. आणि अशा प्रकारे मित्रांनो, या दोघांना सोबत राहून सोबत बोलता बोलता तो दिवस जातो, रात्र होते. ती रात्र देखील दोघे एक सोबत घालवतात आणि अशाच प्रकारे बघता बघता 10 दिवस होऊन जातात. बीना खूप खुश होती, कारण रामवीर तिच्यावरती प्रेम करत होता आणि बीना जी होती ही देखील रामवीरवरती अतिशय जास्त प्रेम करत होती. आता बीनासाठी रामवीरपासून दूर होणं अतिशय मुश्किल होतं. रामवीर जणू काही तिचा आत्मा बनला होता आणि बीना आता एक शरीर झाली होती. अशा प्रकारे 10 ते 12 दिवस झाल्यानंतर जो रामवीर असतो मित्रांनो, शहरातील मुलगा, हा विचार करतो की मला जे काही पाहिजे होतं ते सर्व काही मिळालेलं आहे आणि आता या ठिकाणावरून आपण गायब झालं पाहिजे, निघून गेलं पाहिजे. आणि हा रामवीर बघत असतो. सकाळचे 9 वाजलेले असतात. जी बीना असते ही नदीवरती पाणी घेण्यासाठी गेलेली असते आपला माठ घेऊन. तर हा रामवीर पटकन आपले सर्व सामान वगैरे घेतो आणि त्याची बाईक ज्या गवतामध्ये लपवलेली असते ती बाईक काढतो आणि सरळ त्या ठिकाणावरून कल्टी मारतो, आपल्या शहरामध्ये निघून जातो. आता त्यानंतर बीना जेव्हा माठातील पाणी घेऊन येते, खूप खुश असते. पाणी घेऊन आल्यानंतर रामवीरला आवाज देते. रामवीर तिला उत्तर देत नाही. बीना विचार करते कदाचित बाहेर कुठे गेला असेल. आता जी बीना असते हा माठ उतरून ठेवते आणि त्यानंतर रामवीरला इकडे तिकडे आवाज देऊ लागते. मात्र आता तिला भीती जाणवू लागते, कारण रामवीर तिला उत्तर देत नव्हता. जी बीना होती संपूर्ण परिसर त्या ठिकाणी बघते, मात्र रामवीरला मोठमोठ्याने आवाज देत असते, मात्र रामवीर तिला उत्तर देत नव्हता. आता बीना जी असते ही पूर्णपणे तुटून जाते, जणू काही तिची आत्मा मरते आणि तिचं शरीर जिवंत राहते. तरी देखील ही चालत राहते अनवाणी पायाने इकडे तिकडे. कदाचित वरती गेला असेल, कदाचित डोंगरावरती, कदाचित इकडे फिरण्यासाठी गेला असेल. ती सर्वत्र त्याला शोधू लागते, मात्र तिला रामवीर कुठेही दिसत नाही. जेव्हा ती पुन्हा आपल्या झोपडीकडे येते, बघते आतमध्ये जे रामवीरचं सामान होतं हे सामान देखील नव्हतं आणि त्याची जी बाईक होती त्या घासामध्ये लपवलेली ती बाईक देखील नव्हती. आता एवढं सर्व बघितल्यानंतर जी बीना असते आपल्या झोपडीमध्ये धाडकान खाली पडते. आता जी बीना असते हिच्या डोळ्यांतून कंटिन्यू अश्रू येत असतात. ती फक्त या रामवीरचा विचार करत असते. सकाळची संध्याकाळ होते, संध्याकाळची पुन्हा सकाळ होते. बीना अगदी तशीच पडून राहते, ना ती पाणी पिते ना जेवण करते. मात्र आता दुसऱ्या दिवशी तिचे जे जनावरे होते, बकऱ्या होत्या, कोंबड्या होत्या, 1-2 गाय होती, हे जनावरे खूप भयंकर ओरडत असतात, कारण त्यांना देखील 2 दिवसांपासून पाणी मिळालं नव्हतं, ना खाण्यासाठी काही मिळालं होतं. आता जी बीना असते विचार करते की पाप तर मी केलं आहे आणि माझ्या पापाची शिक्षा या मुक्या जनावरांना का द्यायची. म्हणून ही बीना तशीच उठते आणि आपल्या बकऱ्यांसाठी खाण्यासाठी चारा टाकते, कोंबड्यांना खाण्यासाठी दाणी टाकते. मात्र या दरम्यान बीना स्वतः काही खात नाही ना स्वतः काही पीत नाही, मात्र जनावरांसाठी ती पाणी, चारा वगैरे सर्व काही देते. आणि बीनाने एक विचार केलेला असतो की आता जसे तिचे आई बाबा घरी येतील ही बीना स्वतःचा जीव देऊन टाकेन, कारण जो रामवीर होता याचा चेहरा या बीनाच्या नेहमी डोळ्यांसमोर येत होता. त्या रामवीर शिवाय तिला दुसरं काही सुचत नव्हतं, कारण रामवीरवरती ही मुलगी इतकं प्रेम करत होती. अशाच प्रकारे मित्रांनो 3 ते 4 दिवस जातात. बीना ही जनावरांकडे तर बघत होती, मात्र तिची तब्येत अतिशय डाऊन झाली होती, कारण 4 दिवसांपासून या मुलीने पाण्याचा एक थेंब देखील घेतला नव्हता ना अन्नाचा एक कण घेतला होता. ही अशी चालता चालता
आपल्या झोपडीवरच्या चटाईवरती पडते आणि जशी पडते तशी पडून राहते, ती त्या ठिकाणावरून पुन्हा उठतच नाही. आता जो मुलगा असतो मित्रांनो, रामवीर मेहतो हा आपल्या गावी येऊन पोहोचतो, शहरामध्ये येऊन पोहोचतो आणि 3-4 दिवस गेल्यानंतर या रामवीर मेहतोला देखील त्या मुलीची आठवण येऊ लागते. हा विचार करतो की त्या मुलीसोबत मी खरंच फार वाईट केलं. ती मुलगी अतिशय निष्पाप निरागस होती, माझ्यावरती खूप विश्वास ठेवून माझ्यावरती प्रेम केलं, तिचं शरीर तिने पहिल्यांदा मला सोपवलं आणि ती बोलली होती की जर तू निघून गेला तर मी मरून जाईन. खरंच या मुलीने तसं केलं तर तिच्याकडे कमरेला जो चाकू होता, या चाकूने तिने स्वतःला जर संपवून टाकलं तर काय होईल? जर असं झालं तर जे पाप मला लागेल आणि हे पाप माझे कधी धुतल्या जाणार नाही, ईश्वर मला कधीही माफ करणार नाही, असे विचार या रामवीरच्या मनामध्ये देखील येऊ लागतात. आता मित्रांनो, बीना या रामवीरसाठी जितकी तिकडे तडपत होती, हा रामवीर देखील तिचा विचार करून इकडे तडपू लागतो आणि लगभग 5 ते 6 दिवसानंतर हा रामवीर पुन्हा आपली बाईक उचलतो आणि सरळ या जंगल दिशेने आदिवासी इलाक्याकडे निघतो आणि 5 ते 6 तासात जेव्हा तिच्या झोपडीजवळ जाऊन पोहोचतो, आपली बाईक उभी करतो, तर त्याला दूरवरूनच त्या झोपडीकडून खूप दुर्गंधी येऊ लागते. आता यानंतर जो रामवीर असतो हा झोपडीकडे जातो, तर आतमध्ये जाऊन बघतो, आतील नजारा आणखी भयावह असतो. त्या ठिकाणी 2 बकऱ्या ज्या की दोरीला बांधलेल्या होत्या, या बकऱ्या त्या ठिकाणीच मृत्युमुखी पडल्या होत्या आणि जी बीना होती त्या जमिनीवरती चटाईवरती पडून शेवटचे श्वास मोजत होती. आता बीनाची अशी अवस्था बघितल्यानंतर जो रामवीर असतो हा पटकन खाली बसतो आणि बीनाचं डोकं आपल्या मांडीवरती ठेवतो आणि बीनाला बोलतो की बीना मी आलो आहे. आता बीना जेव्हा डोळे उघडून बघते, बीनाला अतिशय आनंद होतो आणि बीना जी असते याच्या गळ्यामध्ये पडू लागते. रामवीर असतो हा देखील अत्यंत त्या ठिकाणी रडू लागतो, बीनाची वारंवार माफी मागू लागतो की मी तुला सोडून गेलो होतो, मात्र मी आता आलो आहे. जी बीना असते हिला उठण्याची देखील ताकद उरली नव्हती, ही पूर्णपणे अशक्त झाली होती. ही बस याचे हाताला आपला स्पर्श करत होती आणि याच्या गळ्यात पडण्याचा प्रयत्न करत होती, मोठमोठ्याने रडण्याचा प्रयत्न करत होती. आणि त्यानंतर या रामवीरने शहरामधून काही खाण्याच्या वगैरे पिण्याच्या वस्तू आणलेल्या होत्या, या बीनाला तो ज्यूस पिण्यासाठी देतो. बीना ज्यूस वगैरे पिते आणि नंतर या रामवीरच्या गळ्यामध्ये पडून दोघेही त्या ठिकाणी मोठमोठ्याने रडू लागतात. आता जो रामवीर असतो हा बोलतो की मी तुला कधी सोडून जाणार नाही. बीनाला खूप आनंद होतो. बीना त्याला बोलते की मी तुला अगोदरच सांगितलं होतं, ज्या दिवशी तू मला सोडून जाशील मी मरून जाईन आणि मी मेल्यानंतरच यायला पाहिजे होतं, तू आता का आला? आता रामवीर बोलतो की मला तू जिवंत पाहिजे आहे म्हणून आलो. आणि त्यानंतर मित्रांनो, बीना आणि जो रामवीर असतो त्या ज्या बकऱ्या मृत्युमुखी पडलेल्या असतात त्यांना दफन वगैरे करतात आणि अशा प्रकारे दोघं त्या झोपडीमध्ये राहतात. 1 हप्ता जातो आणि 1 हप्त्यानंतर बीनाचे आई बाबा त्या ठिकाणी येतात आणि त्यानंतर हा जो रामवीर असतो बीनाच्या आई वडिलांकडे बीनाचा हात मागतो. बीनाचे आई वडील बीनाला विचारतात, त्यानंतर बीना बोलते की हो. आणि अशा प्रकारे बीनाचे आई वडील बीनाचे लग्न या रामवीर सोबत करून देतात. 2007 मध्ये रामवीर मेहतो आणि बीनाचे लग्न झाले आणि आता 2026 सुरू आहे, म्हणजे लगभग 19 वर्ष यांच्या लग्नाला झाले. दोघांमध्ये 3 मुलं देखील आहे आणि जी बीना आहे आज देखील या रामवीर मेहतोवरती अतिशय जास्त प्रेम करते आणि रामवीर मेहतो देखील याने जी चूक या बीनासोबत अगोदर केली होती ती चूक हा पूर्णपणे सुधारतो आणि या बीनाला पूर्णपणे आपलीशी करून घेतो. बीनावरती देखील हा खूप जास्त प्रेम करत आहे. मित्रांनो, संपूर्ण जग दुनिया बदलली आहे, मात्र बीनासारखी मुलगी आजच्या जमान्यामध्ये मिळणे इम्पॉसिबल गोष्ट आहे. तर मित्रांनो, ही होती बीना आणि रामवीर मेहतोची कहाणी. आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडू शकता. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे नाही, तर आपणास जागरूक करण्याचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ इंटरेस्टिंग स्टोरीज नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.